एक साडी आली आपल्याकडे. साडी तशी खूप मोठी आहे, म्हणजे उंचीला म्हणाल तर. आता मी जरी साडी नेसायची म्हटलं तर जवळजवळ 3 बोटं खोचायला कपडा मिळतोय. म्हणजे हा इतका, जेवढा मी फोल्ड करते एवढा, हा बघा. पण या साडीच्या ज्या क्लायंट आलेल्या आहेत ना, त्यांचं म्हणणं असं आहे की ही साडी, त्यांची हाईट आहे माझ्यापेक्षा जास्त, तर ही साडी त्यांना खोचायला कमी पडते. साडी खूप सुंदर आहे तसं पाहिलं तर. पूर्ण साडीचं तुम्हाला ऑल ओव्हर लुक दाखवते. दोन्ही साईडनं सेम बॉर्डर आहे. इकडे मोठी आहे खालच्या बाजूला आणि इकडे छोटी आहे. तर ही साडी आपण नेसताना जो पार्ट खोचतो किंवा जो पार्ट आपण नेसतानाचा प्लेट्स वगैरे करतो त्यावेळेला कमी पडते ही साडी, असं त्यांचं म्हणणं आहे. मग अशा वेळेला काय करायचं? कारण साडी तर इतकी सुंदर सुंदर आपण घेतो, पण हाईटला पुरत नसेल तर करणार काय? तर आपल्याला या साडीला ह्याची उंची वाढवायची आहे. आता उंची कशी वाढवायची म्हणाल तर या साडीला फॉल लावून आपण उंची वाढवायची आहे. हो, बऱ्याच वेळेला फॉल लावून साड्यांची उंची वाढवता येते. माझ्यासोबत सुद्धा असं बऱ्याच वेळेला झालेलं आहे की काही साड्या मी आवडतात म्हणून घेतलेल्या आहेत, त्यावेळेला एवढं लक्षात यायचं नाही. सुरुवातीला आवडली साडी की घ्यायची, पण इकडे टक करण्यासाठी आपण साडी जेव्हा परकरवरती हे करतो, पेटीकोटवरती, त्यावेळेला कमी पडायची. अगदी म्हणजे 1-1 इंच किंवा एवढीशी खोचायला मिळायची. अशा वेळेला रिस्क वाटते नाही की काय करायचं म्हणून. मग यावेळेला काय करायचं आहे बघा, या साडीचा आता काठ पिंक आहे तर त्याला फॉल घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने ह्याला फॉल जो आहे तो वरती अटॅच करायचा आहे, बॉर्डरच्या वरती. आता फॉल अटॅच करताना कसा करायचा किंवा कुठपर्यंत करायचा हे तुम्हाला कळत नसेल तर काय करायचं, सरळ सरळ क्लायंट तुमच्या समोर असेल अवेलेबल तर तुम्ही त्यांच्या कमरेचा घेर कसा आहे, कुठपर्यंत त्यांची प्लेट्स येणार आहे आणि कुठून पदर चालू होणार आहे. आपला जो इकडचा पदर तो चालू होतो, इथे आपण प्लेट्स खोचल्यानंतर किंवा साडी जी आपण अशी या पद्धतीने खोचतो आणि प्लेट चालू होते, तिथून आपल्याला अंदाज घ्यायचा आहे, मार्किंग करायचं आहे आणि मग फॉल लावून घ्यायचा आहे. जसं की बघा इथे मी इथे मार्किंग करून ठेवलेलं आहे, इथपर्यंत मला फॉल लावायचा आहे. साधारण तुम्हाला एक मोजायचं म्हटलं अंदाजे तर एक अंदाजे सांगते मी लमसममध्ये किती माप येतं म्हणून. तर एक 3.5 मीटरच्या आसपास, 3.25-3.5 मीटरच्या आसपास आपल्याला हे मेजरिंग घ्यायचं आहे. तर आता मी हे काय केलेलं आहे, एका फॉलमध्ये आपल्याला बसणार नाही आहे तर आपल्याला जास्त फॉल लागणार आहे. 2 फॉल घेतलेले आहेत, त्याला असं जॉईंट मारलेलं आहे. हे बघा सेंटरला इथे फॉलला जॉईंट मारलेला आहे आणि सुरुवातीपासून आपल्याला हा फॉल स्टिच करत यायचा आहे. स्टिच केल्यानंतर पुन्हा तुमच्यासोबत ही साडी कशी झालेली घेऊन येते.